सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आजच्या आपल्या सत्संगामध्ये मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा हे आज निवांत दोघेही जण बसलेले होते. आणि दोघेही जण बसलेले असताना आज दोघेही जण कुठल्या तरी गोष्टीचा विचार करत होते. मुद्गल ऋषींच्या हातामध्ये एक लेखणी होती आणि त्या लेखणीने ते काहीतरी लिहित होते. आणि ते लिहित असताना ते कुठल्या तरी विचारामध्ये मग्न झालेले होते आणि काहीतरी विचार करत बाप्पा आज काहीतरी लिहित होते. बाप्पांच्या हातामध्ये मोराच्या पिसाची पूर्णपणे लेखणी आहे आणि त्याच्याने बाप्पा काहीतरी लिहित आहेत. म्हणजे अशा प्रकारचं ते दोघंही जण त्यांच्या विचारामध्ये काहीतरी लिहित होते. आणि लिहित असताना मुद्गल ऋषी सावध झाले आणि सावध होऊन ते बाप्पाकडे बघायला लागले की बाप्पा नक्की काय लिहित आहेत. आणि त्यांनी बाप्पांना विचारलं की बाप्पा तुम्ही काय लिहिताय म्हणून. त्यावेळेला बाप्पा म्हणले की मी मनुष्य लिहितो आहे म्हणून. ते म्हणले मनुष्य लिहित आहे म्हणजे काय करताय. ते म्हणले मनुष्य लिहितो आहे म्हणजे मनुष्यच लिहितो आहे. त्याच्यावरती मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा मला कळलं नाही तुम्ही मनुष्य म्हणजे नक्की काय लिहित आहे. ते म्हणले तुला मनुष्य म्हणून काय अपेक्षित आहे. त्याच्या वेळेला मुद्गल ऋषींना मोठा प्रश्न पडला आणि आज आपल्याला विचारलं की तुम्ही मनुष्य म्हणून काय आहात तर आपण काय सांगणार की आपण मनुष्य म्हणजे काय आहोत. त्याच्यावरती बाप्पा हसून म्हणाला अरे मुद्गला हाडामासाचा देह म्हणजे का मनुष्य म्हणजे की हा हाडामासाचा देह आहे हा देह म्हणजे काही मनुष्य आहे का. तर म्हणले नाही. मग मनुष्य म्हणजे काय. ते म्हणले मनुष्य म्हणजे त्याचे विचार. त्याचे विचार हेच आपलं अस्तित्व आहे. बघा तुम्ही देह आज आणि उद्या राहील किंवा राहणारही नाही परंतु आपले विचार जे आहेत ते विचार पूर्णपणे खूप म्हणजे की युगानुयुगे राहतात. तर विचारामध्ये ते सामर्थ्य आहे. तर विचार म्हणजे माणसाचं अस्तित्व आहे. हाडामासाचा देह म्हणजे माणूस नाही. हाडामासाचा देह म्हणजे मनुष्य नाही. तर मनुष्य म्हणजे त्याचे विचार. मग या विचाराचा कधी विचार केला आहेस का मुद्गला. त्याच्यावरती मुद्गल ऋषी हसत म्हणले बापा आत्ता तोच विचार करत होतो. कसला विचार करत होतास मुद्गला. बाप्पा तेच समजत नाही काहीतरी विचार करत होतो. ते म्हणले सामान्य माणसाची हीच अवस्था असते. आणि आपण या सत्संग ऐकताना एक मिनटं आपल्या जर भूतकाळामध्ये डोकावलं तर आपण सुद्धा कित्येक वेळेला कित्येक विचार करत असतो. म्हणजे मग खरंच ते विचारांना काही अर्थ असतो का ते विचार अनर्थ असतात. बाप्पा या कलांशी याचा काही संबंध आहे का रे. खरंच ते विचार माझ्या मनामध्ये येतात. असे असंख्य विचार माझ्या मनामध्ये येतात. ते विचार येण्यामागे काही कारण असतं का. बाप्पा त्याच्यावरती हसला आणि मुद्गला कुठल्या गोष्टीचा विचार करावा ना ते कळलं पाहिजे. कुठल्याही गोष्टी काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा असतात की त्याचा फार थोडा विचार करावा. काही गोष्टी आयुष्यात असा असतात की त्याचा सतत विचार करावा. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या सोडून द्याव्या त्याचा कधीही विचार करू नये. परंतु माणूस नेमका याच्या विपरीत करत असतो. तो नको त्या गोष्टींचा विचार करत असतो आणि नको त्या गोष्टींचा विचार ज्या वेळेला त्याचा येतो त्यावेळेला तो पूर्णपणे फसतो आणि या मायेमध्ये अडकतो. मग या विचारांचं फार मोठं प्रभुत्व आहे आणि हे विचारच तुझं अस्तित्व आहे. तेव्हा मुद्गला या कला जर तुला हस्तगत करायच्या असतील या कला जर तुला पूर्णपणे अंतर्मुख व्हायचं असेल या कला तुला अंगीभूत करायच्या असतील तर तुला निश्चितपणे तुझ्या विचारांमध्ये प्राबल्य आणायला पाहिजे. तुला तुझ्या विचारांमध्ये विश्वास आणायला पाहिजे आणि तुझे विचार इतके सुंदर असायला पाहिजेत की त्या विचारांनी पूर्णपणे जग प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासात्मक बनेल. प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास निर्माण होईल आणि हे सामर्थ्य फक्त तुझ्या विचारांमध्ये आहे. ज्यावेळेला तुझे विचार व्यक्त करतील आणि ते विचार व्यक्त करून झाल्याच्या नंतर लोक त्याच्यावरती विचार करतील त्यावेळेला निश्चितपणे ते तुला पूर्णपणे पाठिंबा देतील आणि संपूर्णपणे प्रत्येक ठिकाणी तुझ्या विचाराच्या पाठीमागे संमोहन होऊन लोक तुझ्या बरोबर येतील. तुझे विचार लोकांना पटायला पाहिजेत आणि ते विचार पटण्याकरता मुळात त्याच्यामध्ये सामर्थ्य असायला पाहिजे. मग बाप्पा कसला विचार करायला पाहिजे ते मला सांगा. बाप्पा म्हणला हा खूप छान प्रश्न मुद्गला विचारलास. आता बघा या सत्संगामध्ये आपण खूप शांतपणे ऐका. हा सत्संग फार महत्त्वाचा आहे कारण विचार तुमच्याही मनामध्ये आहेत आणि विचार माझ्याही मनामध्ये असतात. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार असतात आणि खरंच बाप्पा म्हणला ना तसेच विचार असतात की नको ते विचार आमच्या डोक्यामध्ये जास्त येत असतात आणि आम्ही मायेमध्ये अडकत असतो. मग मुद्गल ऋषी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना बाप्पाला विचारतात की बाप्पा काय विचार मनामध्ये असायला पाहिजेत. त्यावेळेला बाप्पा म्हणला की बघ विचार करत असताना सर्वात पहिले विचार कायम संगतीचा करायला पाहिजे. दुसरा विचार हा कायम संपत्तीचा करायला पाहिजे. तिसरा विचार हा आपल्या
संततीचा करायला पाहिजे आणि चौथा विचार आपल्या प्रकृतीचा करायला पाहिजे. हे चारही विचार ऐकल्यानंतर आज मुद्गल ऋषी म्हणले की आज बाप्पा काहीतरी वेगळं सांगतायत आणि हे थोडंसं वेगळं आहे. त्यावेळेला ते म्हणले की बाप्पा मला समजलं नाही, नीट मला समजून सांगा. त्यावेळेला म्हटलं बाप्पा की बघ, तुला मुद्गला पूर्णपणे ज्ञान संपादित करत असताना मी सांगितलं की संगत चांगली असावी. तर आपल्या संगतीमध्ये कायम जर चांगली संगती आपल्याला असेल तर चांगले विचार आपल्याला मिळतात. तर संगतीपासून विचाराची निर्मिती होते, संगतीपासून आपल्याला चांगले विचार मिळतात. खरंच आपली संगती चांगली आहे का याचा मुद्गला रोज सकाळी आपण विचार करायला पाहिजे. आणि जर तसं नसेल तर चांगली संगती आपण धरायला पाहिजे. जर चांगली संगती तू धरलीस ना तर चांगले विचार तुला निश्चितपणे प्राप्त होतील. मुद्गल ऋषी हसले. दुसरं तुझ्याकडे संपत्ती, तुझ्याकडे असलेल्या संपत्तीचा तू विचार करायला पाहिजे. त्या संपत्तीमध्ये भागण्यासारखा तुझा आचार, विचार, आहार आणि प्रकृती सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. आपल्याकडे नेमकं तसंच नसतं. आपल्याकडे विचार हा प्रकारच नसतो आणि आपला हांतरून पाहून पाय पसरण्याची आपली कधीही रूढी नसते, परंपरा नसते. त्याच्यामुळे आपण दुःखामध्ये कायम अडकलेले असतो किंवा मायामध्ये कायम फसलेले असतो. बाप्पा इथे तेच सांगतोय की तुझ्या संपत्तीचा विचार कर. तुझ्या संपत्तीचा विचार केला की काय करावं, काय करू नये, काय घ्यावं, काय घेऊ नये, या गोष्टी तुला आपोआप समजतील मुद्गला आणि तू मायेमध्ये अडकणार नाही. मग बाप्पा संततीचं काय आहे? ते म्हणले संततीचा हा विषय आहे की आपल्या संततीच्या बाबत माणसांनी सदैव विचार करायला पाहिजे. कारण आपलं युग हे घडवण्याचं जसं आपल्या हातामध्ये आहे तसं संतती घडवण्याचं देखील आपल्या हातामध्ये आहे. आपल्या संततीला म्हणजे आपल्या मुलाला, आपल्या अपत्याला कायम चांगले विचार आपण दिले पाहिजेत. आपण त्याला अध्यात्म समजून सांगायला पाहिजे. आपण त्याला आपला धर्म समजून सांगायला पाहिजे. ज्यावेळेला आपला अध्यात्म त्याला समजेल, ज्यावेळेला आपला धर्म त्याला समजेल, त्यावेळेला तो पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये राहील आणि तो प्रत्येकाला हवासा वाटेल आणि प्रत्येकाच्या प्रती त्याच्याबद्दल आदर निर्माण होईल. त्यावेळेला संततीच्या बाबतीमध्ये विचार आपण करायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपली प्रकृती, की आपल्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडे विचार असायला पाहिजे. प्रकृतीच्या बाबतीमध्ये विचार कशाबद्दल असायला पाहिजे? अरे मुद्गला, खाताना नेहमी प्रकृतीचा विचार करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट करत असताना ही माझ्या प्रकृतीला किती झेपेल, माझ्या प्रकृतीला ही पूर्णपणे सकारात्मक आहे का, याचा काही विपरीत परिणाम माझ्यावर होणार नाही ना, याचा कायम आपण विचार करायला पाहिजे. आणि मग 4 गोष्टींच्या बाबतीत तू विचार करायला लागलास की एकदा तुझी संपत्ती, एकदा तुझी संतती, एकदा तुझी संगती आणि एकदा तुझी प्रकृती, की या 4 विषयांच्या पलीकडे ना दुसरा कशाचाही विचार करू नये. पण होतं ते नेमकं उलटं. या 4 गोष्टी बाजूला ठेवून मनुष्य नको त्या विचारांमध्ये जास्त प्रमाणामध्ये अडकतो आणि मग माया निर्माण होते. आणि एकदा माया निर्माण झाली ना की मग तो या संसारामध्ये किंवा या संसाररूपी मायेमध्ये पूर्णपणे गुरफटला जातो आणि सगळ्या नको त्या गोष्टी करतो. म्हणजे विचार हे खूप मोठं सामर्थ्य आहे आणि त्या विचारांमधूनच खूप काही चांगलं निर्माण होऊ शकतं. आता हे सगळं बाप्पा सांगत होता आणि मुद्गल ऋषी ऐकत होते आणि मुद्गल ऋषींना कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आहे. हे बघून बाप्पा अजून सोप्या पद्धतीने ते मुद्गल ऋषींना सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते. आज मुद्गल ऋषींना हे संपूर्ण सांगत असताना बाप्पा अनेक उत्तम उदाहरणं देत होते. आणि त्याच उदाहरणामध्ये आपण आज ज्ञानेश्वर माऊलीच्या ठिकाणी जाऊया. ज्ञानेश्वर माऊलीच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे दोघंजण सख्खे भाऊ आहेत, परंतु ते गुरु शिष्यसुद्धा आहेत. त्यांच्याबरोबर मुक्ताई आहे आणि मुक्ताईबरोबर त्यांच्याबरोबर सोपानसुद्धा आहेत, सोपान काकासुद्धा बरोबर आहेत. आणि हे चौघेही बाल्यावस्थेमध्ये आहेत. निवृत्तीनाथ प्रौढ आहेत, त्यांचे गुरु आहेत आणि निवृत्तीनाथाने ज्ञान त्यांना दिलेलं आहे. म्हणजे आणि त्या ज्ञानावरती प्रत्येक ठिकाणी त्यांच्या चरणांशी पूर्णपणे दृढ राहून, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या चरणांशी पूर्णपणे लीन राहून त्यांनी दिलेल्या सामर्थ्यावरती ते प्रत्येक गोष्ट प्रगट करत आहेत. आणि असे निवृत्तीनाथ ज्ञानदेव बसलेले असताना आज कुठेतरी चांगदेव त्या ठिकाणी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चांगदेव होते आणि 1400 वर्ष ते आयुष्य जगलेले होते. ज्यावेळेला ते माऊलीला भेटले तोपर्यंत त्यांचं आयुष्य 1400 वर्ष झालेलं होतं. आणि आज ज्ञानेश्वर माऊलींबद्दलचं सगळं काही त्यांनी प्रताप ऐकलेले आहेत. आणि ही अशी 4 मुलं आहेत आणि 4 मुलांमध्ये पूर्णपणे ज्ञान भरलेलं आहे. आणि ते ज्ञान भरलेलं असताना कुठेतरी त्यांच्याकडनं आपण काहीतरी प्राप्त करून घ्यायला पाहिजे किंवा खरोखरी शहानिशा करून घ्यायला पाहिजे की खरोखरी त्यांच्याकडे काही ज्ञान आहे का उगाचच समाजाला ते फसवत आहेत, अशा प्रकारच्या शंका देखील त्यांच्या मनामध्ये आहेत. आणि मग ते करण्याकरता आपण त्यांना भेटायला पाहिजे. विचाराचं कुठेतरी आदानप्रदान झालं पाहिजे. आपले 2 विचार आपण त्यांना सांगितले पाहिजेत. कुठेतरी त्यांचे 2 विचार आपण ऐकून घ्यायला पाहिजेत. ह्या मनस्थितीमध्ये चांगदेव आलेत आणि हे मनस्थितीमधल्या चांगदेव आलेले असताना आपण त्यांना भेटलं पाहिजे. याच्याकरता आपण त्यांना पत्र लिहिलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. असा त्यांच्या मनामध्ये विचार आल्यानंतर मग ज्ञानदेवांना भेटीचं पत्र पाठवताना आपण त्यांना काय लिहायचं
की अनेक उत्तम आशीर्वाद लिहायचे का आपण त्यांना सप्रेम नमस्कार लिहायचा. आता या ठिकाणी पत्राची सुरुवात करतानाच फक्त त्याच्यामध्येच सगळा आशय अडकला, त्याच्यामध्ये सगळा विषय अडकला आणि एकदा असं वाटलं की लिहावं त्यांना की मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो. तिथे स्वतःचा अभिमान पूर्णपणे दुखावला गेला. ते वाक्य नाही लिहायचं. मग त्यांना आपण सप्रेम नमस्कार लिहूया, तर सप्रेम नमस्कार पण त्यांना नाही लिहायचं. मग तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, त्यांना आपण काहीतरी आशीर्वाद देऊ, असा कुठेतरी अहमभाव त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि मग तो कुठलाच पटेनासा झाला. त्यामुळे पत्राची सुरुवातच झाली नाही. मग ज्ञानदेव हुशार आहेत ना, ज्ञानदेव ज्ञानी आहेत ना, मग ते समजून घेतील म्हणून चांगदेवांनी अखेर काय केलं, तर कोरं पत्रच नामदेवांना ज्ञानेश्वर महाराजांना पाठवून दिलं. आता एक कोरं पत्र घेऊन चांगदेवांचा एक शिष्य आहे तो आला आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं की चांगदेवांना आपल्याला भेटायची इच्छा आहे आणि त्या भेटायची इच्छेकरता त्यांनी हा पत्रव्यवहार तुमच्याबरोबर केलेला आहे, ह्या पत्राचं तुम्ही उत्तर द्या. ज्ञानदेवांनी सांगितलं की ठीक आहे. त्या ठिकाणी त्या पत्राचा स्वीकार केला आणि ते निघून गेले. निघून गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र उघडलं आणि निवृत्तीनाथांना दाखवलं. ते म्हणले, अरे काय लिहिलं या चांगदेवानी? ते म्हणले, चांगदेवानी याच्यावर काहीही लिहिलेलं नाही, चांगदेवानी कोरं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. तेवढ्यात मुक्ताई त्या ठिकाणी आली. मुक्ताई म्हणली, मला बघू. म्हणून मुक्ताईने ते हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतल्यावर फक्त एवढंच म्हणले की अरे 1400 वर्ष तो आयुष्य जगला तरी पण अजून तो कोराच राहिला. त्यांना अंतर्ज्ञानाने हे पूर्णपणे माहिती झालेलं होतं की या दोनच प्रश्नामध्ये की सप्रेम नमस्कार लिहायचा का उदंड आशीर्वाद लिहायचे, या दोनच वाक्यांमध्ये हे पत्र संपलेलं आहे. पुढे आपल्याला भेटीचा आशय वगैरे सगळा विषय हा गुंडावून गेलेला आहे आणि चांगदेव फक्त त्याच्या विचारांमध्ये अडकलेला आहे. त्या विचारांमधनं तो बाहेर पडत नाही. तो ज्ञानी आहे, त्यांनी सिद्धीही प्राप्त केलेल्या आहेत. परंतु असं असताना सुद्धा कुठे जर आपल्या विचारातूनच बाहेर पडत नाही तर त्या ज्ञानाचा जगाला काय उपयोग, हा विचार करून भगवान ज्ञानेश्वर महाराज आज म्हणतात, मुक्ताई आता चांगदेवाला भेटायची कुठेतरी वेळ आलेली आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, खरं आहे, चांगदेवाला भेटलं पाहिजे, पण भेटलं असताना कुठेतरी या दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत की कुठेतरी त्याचा अभिमानसुद्धा पूर्णपणे जो अहंकार त्याचा आहे तो अहंकार कुठेतरी नष्ट व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला वास्तविकतेची म्हणजे स्वतःमधल्या असलेल्या सात्विकतेची जाणीव व्हायला पाहिजे. आज हे पत्र ज्यावेळेला त्यांच्या हातामध्ये पडलं त्यावेळेला ते भेटीला निघालेत हे अंतर्ज्ञानाने चांगदेवाला सुद्धा कळलं. म्हणजे चांगदेवाकडे ज्ञान नव्हतं असं नव्हतं, चांगदेवाकडे सिद्धी नव्हती असं नव्हतं, परंतु या सिद्धी असताना सुद्धा चांगदेवांनी त्या ठिकाणी काय केलं, तो वाघावर आरूढ झाला. म्हणजे तो वाघावरती बसला आणि हातामध्ये त्यांनी चाबूक म्हणून सर्प घेतला आणि तो सर्प गरगर फिरवत त्या वाघाला त्या चाबकाचा धाक दाखवत तो वाघ घेऊन निघाला. आता तो हवाई मार्गाने वाघ घेऊन निघाला आहे आणि तो निघाल्यानंतर अंतर्ज्ञानाने प्राप्त करून झालेली आपली ज्ञानेश्वर माऊली काय करते, तर ते चौघही भाऊ एका भिंतीवरती बसलेले होते आणि त्या निर्जीव भिंतीला त्यांनी एक फक्त असा फटका मारला आणि म्हणले चल. तो फटका मारल्याच्या नंतर ती भिंत चालायला लागली आणि भिंतीने देखील आकाशामध्ये उड्डाण घेतलं आणि आकाशामध्ये उड्डाण घेतल्यानंतर हवेमधनं ती भिंत पुढे पुढे जाऊ लागली. आणि त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी चांगदेव वाघावरनं येत आहेत आणि कुठेतरी विसावा घेत आहेत आणि त्यांच्यासमोर ते भिंतीवरनं आले, त्या निर्जीव भिंतीवर बसून आले. चांगदेवाने त्यांची स्थिती बघितल्यानंतर चांगदेवाला काय ते समजलं, अरे मला माझा अधिकार दाखवण्याकरता चाबूक जो घेतला आहे तो सापाचा म्हणजे की सजीव सर्पाचा आणि मी सहारा म्हणून जे वाहन घेतलेलं आहे ते वाहनसुद्धा सजीव वाघाचं घेतलेलं आहे. परंतु ज्ञानेश्वर माऊली कोण आहे, ती काय आहे की त्यांनी निर्जीव भिंत चालून आणलेली आहे. तिथे अहंकार पूर्णपणे संपला आणि अहंकार पूर्णपणे संपल्यानंतर मुक्ताई म्हणली, अरे चांगदेवा इतका तू 1400 वर्ष जगलास परंतु अजून कोराच राहिलास. मग तुझा कोरेपणा जाण्याकरता तुझ्याकरता आम्ही एक पत्र लिहून आणलं आहे आणि त्या आशयाचं पत्र ज्ञानेश्वर माऊलीने निवृत्तीनाथांच्या परवानगीने त्यांना दिलं. ते 65 ओळींचं होतं आणि त्या 65 ओळींमध्ये आचार आणि विचार ह्याच्याबद्दलचं पूर्णपणे ज्ञान त्यांनी चांगदेवाला दिलं, ज्या ज्ञानाची चांगदेवाला खूप गरज होती. पूर्णपणे चांगदेव हा अहंकाराने भरलेला असल्यामुळे त्या 65 ओव्यांमध्ये अख्ख्या जीवनाचं सार भरलेलं आहे. ती चांगदेव 65 त्याला कळली नाही. त्यांनी त्या ठिकाणी मुक्ताईला आपलं गुरु केलं आणि मुक्ताईने मग ते पत्र वाचून दाखवलं आणि ते पत्र पूर्णपणे चांगदेवाला समजलं. त्या 65 ओळी चांगदेवाला समजल्या आणि त्यावेळेला चांगदेवाला पूर्णपणे त्याच्या पुनर्जन्माची जाणीव झाली. आपल्याला काही श्राप मिळाला आहे त्या श्रापाची जाणीव झाली. इंद्राच्या दरबारामध्ये हा गंधर्व होता आणि चूक झाली म्हणून त्याला श्राप मिळालेला होता की 1400
1400 वर्ष मृत्यूलोकी जाऊन आयुष्य जगशील, तपश्चर्या करशील, ज्ञान प्राप्त करशील आणि आदिमाया आदिशक्ती मुक्ताईची आणि तुझी भेट होईल. तिची भेट झाल्यानंतर ती आशीर्वाद देईल आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर तू पूर्णपणे या श्रापातून मुक्त होशील आणि पुन्हा गंधर्व होशील. ही स्थितीची जाणीव झाली आणि ही स्थितीची जाणीव झाल्यानंतर या चौघांच्या प्रती पूर्णपणे नतमस्तक होऊन ते त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि गंधर्व स्वरूप प्राप्त झाले. चांगदेव तर निघून गेले, परंतु चांगदेव 65 आजसुद्धा आहे. ही चांगदेव 65 कधीतरी सत्संगामध्ये नक्की आपण घेऊया आणि समजावून सांगूया. पण तत्पूर्वी ही सगळीकडे अवेलेबल आहे, ही नेटवर पण अवेलेबल आहे किंवा चांगदेव 65चं छोटंसं एखादं पुस्तकसुद्धा माऊलीचं कुठेही अवेलेबल आहे. आपण ते नक्की घ्या. आचार कसा असावा आणि विचार कसा असावा ह्याच्यावरती माऊली काय सांगते आणि हे समजल्यानंतर पूर्णपणे चांगदेवाचा श्राप मुक्त झाला आणि चांगदेव जो गंधर्व होता त्या गंधर्वाप्रती गेला. आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे काही नुकसान चाललं आहे ते आपल्या विचारांमुळेच चाललं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मग या विचारामध्ये आपण सुधारणा करणार कधी? या विचारामध्ये आपण सुधारणा आणणार की नाही? आणि आता ती वेळ येऊन ठेपली आहे. हीच ती वेळ आहे की आपल्या विचारामध्ये आपण परिवर्तन घडवायला पाहिजे. त्यावेळेला आपणसुद्धा कुठेतरी या श्रापातून मुक्त होऊ, कुठेतरी आपणसुद्धा या बाप्पाच्या कला अवगत करू आणि बाप्पासारखे पूर्णपणे सुखसंपन्न होऊ आणि सगळ्यांना सुखसंपन्न करू. आज इथेच थांबूया. ओम साईराम.